किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आशीर्वाद बालमित्रांनो, तुमचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या किलबिल कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी समीर शिरवळकर सर्व बालदोस्तांचं खूप खूप स्वागत करतो. बालमित्रांनो, आपल्याला आजच्या कार्यक्रमात छान छान गप्पा, गोष्टी, गाणी ऐकायची आहेत. चला तर कार्यक्रमाची सुरुवात या छानशा बालगीतानं करूया. एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही, तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही. एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही, तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा, दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. गणित विषय माझ्या नावडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. मित्रांनो, ऐकलत ना गाणं? मज्जाच मज्जा. बालमित्रांनो, गप्पा, गोष्टी, गाणी जसं आपल्याला आवडतं तसंच हे सुद्धा आवश्यक आहे की आपल्या सामान्य ज्ञानात आपण भर घालायला पाहिजे. चला तर वाढवायचं आपलं सामान्य ज्ञान. पटापट या प्रश्नांची नोंद करून घ्या. या प्रश्नांची उत्तरं सांगेल कार्यक्रमाच्या शेवटी. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? प्रश्न दुसरा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? बालमित्रांनो, लिहिताय ना? हा घ्या पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला? नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? बालमित्रांनो, हा घ्या पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं? या प्रश्नांची उत्तरं सांगेल कार्यक्रमाच्या शेवटी. बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना, फेब्रुवारी महिना आजपासून सुरू झाला आहे. हा महिना मला विशेष म्हणून आवडतो. का? कारण आपल्या आवडत्या राजांचा वाढदिवस अर्थात जयंती या महिन्यात मोठ्या उत्साहात, हर्षोल्लासात साजरी होते. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तव तेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, प्रभू शिवाजी राजा. बालमित्रांनो, आपण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला
वाचनातून, ऐकण्यातून भरपूर ज्ञानसुद्धा झालं असेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही न ऐकलेली गोष्ट आपल्याला माहिती आहे का? अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी इतिहासात दिलेल्या आहेत. परंतु या गोष्टीचा उल्लेख इतिहासात आहे की नाही हे माहिती नाही. परंतु ही छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. बालमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त किल्ले स्वराज्यात असावे म्हणून एक एक किल्ला जिंकून घ्यायला सुरुवात केली होती. किल्ले स्वराज्यात असणं किती महत्त्वाचं होतं हे शिवराय जाणून होते. शिवरायांकडे मावळ्यांची संख्या कमी होती, त्याचबरोबर शस्त्रही कमी होती. त्याउलट शत्रुपक्षाकडे मोठा फौजफाटा होता. शस्त्रांची संख्याही जास्त होती. म्हणून काही किल्ले जिंकायला शिवरायांना अडचण येत होती. अनेक प्रयत्न करूनही मोठमोठे किल्ले शिवरायांच्या ताब्यात येत नव्हते. म्हणून शिवाजी महाराज विचार करू लागले की कशा प्रकारे आपण मोठे मोठे किल्ले काबीज करू शकतो किंवा ते आपल्या ताब्यात कसे येऊ शकतात. स्वराज्यासाठी मोठे मोठे किल्ले आपल्या ताब्यात असणं खूप गरजेचं होतं. एकदा असंच एका मोहिमेवरून परत येत असताना शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे एका जंगलातून प्रवास करत होते. अंधार पडायला लागला होता आणि म्हणून शिवरायांनी मावळ्यांना सुरक्षित जागा शोधण्याचे आदेश दिले. त्या जंगलात मावळ्यांना एक छोटीशी झोपडी दिसली. शिवाजी महाराज आणि मावळे त्या झोपडीजवळ गेले. त्या झोपडीमध्ये कोणी आहे का अशी विचारणा केली असता एक म्हातारी आजी बाहेर आली आणि तिनं या सर्वांना आत येण्याची विनंती केली. आजीनं शिवरायांना काही ओळखलं नाही. आजीनं तुम्ही कोण असा प्रश्न केला. शिवरायांनीही आपली ओळख न सांगता आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, एका मोहिमेवरून परत चाललो आहोत असं सांगितलं. म्हाताऱ्या आजीनं सगळ्या मावळ्यांसाठी जेवणासाठी गरम गरम वरणभात केला. तो तिनं सर्वांना वाढला. भात खाण्यासाठी शिवाजी महाराजांनी जसा भातात हात घातला तसा तो भाजला. आजी हसली आणि म्हणाली, बाळा, भात खाताना असा मध्ये हात घालायचा नसतो. तो भात बाजूबाजूनं थोडा थोडा खायचा असतो. एकदम खाण्याचा प्रयत्न करशील तर हात भाजणारच ना. शिवराय जशी चूक करत आहे तशी चूक तुम्ही मावळी करीत आहात असं आजी म्हणाली. आजीला माहिती नव्हतं भात खाणारे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांनीही उत्सुकतेनं आजीला विचारलं, आजी, आमचे शिवराय कोणती चूक करत आहेत, आम्हाला सांगशील का? आजी म्हणाली, आता बघ, शिवरायांचं कसं सुरू आहे. आधी आजूबाजूचे छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून एकदमच मोठ्या मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घालत आहेत. मग त्यांचाही हात तिथं भाजणारच ना. शिवरायांना आजीचं म्हणणं लक्षात आलं आणि त्यांनी तसंच केलं. अगोदर स्वराज्यातील छोटे छोटे किल्ले जिंकून घेतले. त्या किल्ल्यांमधील जे काही धन मिळालं त्या धनाचा उपयोग किल्ल्यांच्या बळकटीकरणासाठी केला. त्या किल्ल्यांमधून शिवरायांना अनेक शस्त्रही मिळाली आणि याचा उपयोग शिवरायांना मोठे मोठे किल्ले जिंकून घेण्यासाठी झाला. आणि महाराजांनी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच किल्ले जिंकून घेतले आणि स्वराज्य स्थापन केलं. हरी हिंदू राष्ट्र हे दूते वंदना, हरी अंतःकरणज तुझा अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चरती चंदना, आशा पुरवी ध्यान करू शकतो जा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, हे
बालमित्रांनो, या फेब्रुवारी महिन्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेला सामोरं जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. भरपूर अभ्यास करा, सराव प्रश्नपत्रिका सोडवा, पण हो, दडपण न घेता प्रयत्न मात्र पुरेपूर करा. आईवडिलांची स्वप्न पूर्ण करा. उद्याचं उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या फुलेना, जरा सुद्धा फुलेना. साऱ्यानं टोचलं, तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या काळजाला ठसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. बालमित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. चला तर, कार्यक्रमात जी सामान्य ज्ञान विषयक प्रश्न विचारला गेली होती त्याची उत्तरं पटापट जाणून घेऊया. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? याचं अचूक उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे हा प्रश्न होता आणि याचं उत्तर आहे भोगावती. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? तर याचं बऱ्याच बालमित्रांनी अचूक उत्तर नक्की दिलं असेल. हो, अगदी बरोबर. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा काव्यसंग्रह रचला आहे. बालमित्रांनो, तुम्हाला विचारलं होतं की भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तुम्हाला उत्तर आलं याचं? अरे वा, क्या बात है. तर याचं अचूक उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. बालमित्रांनो, विचारलेला प्रश्न असा होता, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? तर अचूक उत्तर आहे महापौर. बालमित्रांनो, प्रश्न होता, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कुणी लिहिलं? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. चला तर बालमित्रांनो, आजच्या या किलबिल कार्यक्रमात आपल्या सर्व बाल दोस्तांना आम्ही इथंच टाटा बाय बाय म्हणतो आणि पुढच्या किलबिल कार्यक्रमात भेटण्याचं प्रॉमिस देखील करतो. सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह समीर शिरवळकरला इथंच निरोप द्या. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.